यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे। हवामान विभागाच्या रेड अलर्ट नंतर नेर तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून मोझर आणि पिंपळगाव या गावांना पाण्याचा वेढा पडला आहे। अनेक नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे। पाहूया यवतमाळ वरून हा सविस्तर रिपोर्ट। हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्ट नंतर यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारपासून मुसळधार पावसाने जोर धरला आहे। नेर तालुक्यातील मोझर आणि पिंपळगाव या गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील अनेक नाले दुथडी भरून वाहत आहेत। त्यामुळे गावाचा संपर्क धोक्यात आला असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे। मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे। शेतामधील सिंचनासाठी टाकलेले पाईप वाहून गेले असून सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पाण्याखाली गेली आहेत। अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात पीक नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे। पुरामुळे नागरिकांना दैनंदिन कामासाठीही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांनी नाले आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे, तसेच अनावश्यक प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे। यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासन सतर्क असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।